नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज परत आपण एक आंबेबाराचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। सध्या आंबेबार फुटायला चांगली सुरुवात झालेली आहे। आता इथे बघू शकता तुम्ही, अशाच चांगल्या नवतीमध्ये आंबेबार आलेला आहे। जो डायरेक्ट जो फुल निघतोय आणि नवती घेऊन जे फुल निघतंय याच्यामध्ये फरक काय आहे? डायरेक्ट फुल निघाल्यानंतर तिथे नवती येण्याची शक्यता पूर्ण मंदावते, परत नवती त्याला काही येत नाही। आणि असं नवतीतून जे फुल निघतंय त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या मागे 4 पानं पण मिळतात आणि फुल पण मिळते। आता हे बघू शकता तुम्ही। आता आपण म्हणू की इथे फुलं नाही, हे नवती फेल गेली, पण ह्याच्या मागे जे फुलं आले बाकी झाडाला जे फुलं आलेले ते ह्याच तर पानावर पोसून निघणार आहे ना। म्हणजे हे दोन्ही गोष्टी बरोबर साधल्या गेल्या पाहिजे। आता याला जर लांबून बघितलं आपल्याला पाकळी गळलेली आहे, बरीचशी अजून गळत आहे आणि एकदम पोपटी कलरचा पाला आहे छान। तर असं जे झाड होते, अर्धी नवती अर्धा बार, तर याच्यामध्ये साईज खूप छान होते, फळांची गळ होत नाही आणि निरोगी असे फळ राहतात। बघू शकता तुम्ही इथे पण तसंच आहे। आणि हे आता एक आपल्याला बघा माव्याचा प्रकार कसा असतो, किती त्रास देऊ शकतो। खूप जास्त मावा झालेला आहे। काय होतंय सध्या रोज दिवसाआड ढगाळ वातावरण तयार होतंय, त्याच्यामुळे मावा मरतो परत येतो, मरतो परत येतो। अशा प्रकारे इथे फुलं पण आलेली आहे, पाकळी बरीचशी गळाली। आता इथे दिसते आपल्याला, तर ही पाकळी आहे, काही कुजली आहे, काही पांढरी दिसते। तर पाकळी पण बऱ्यापैकी गळालेली आहे आणि आता उन्हामध्ये तुम्हाला बाग बरोबर दिसणार नाही, पण तरीही मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर हे बघा, झाड एकदम मस्त, खूप छान नवती आलेली आहे। बार पण तसं झालेला आहे, कमी अधिक पाकळी आता बऱ्यापैकी गळून गेलेली आहे। आणि हे 500 झाड आहे। 500 झाडापैकी जवळपास 400 450 झाडाला चांगल्यापैकी फुल आलेलं आहे। 50 एक झाडं मागं पुढं आहे, पण ठीक आहे। अशा प्रकारे हा बाग फुटलेला आहे। बघा इथे भरपूर फुलं, काही झाडांना खूप जास्त फुलं आलेली, काहींना कमी, पण हे असंच पाहिजे, तेव्हाच ते आपल्याला झाड आणि फळ दोन्ही सारखं राहते, म्हणजे झाडही चांगलं राहते आणि फळे हार्वेस्टिंगला मिळते। तर यामध्ये शेतकरी बांधवांना काही अडचणी असल्यास ते विचारू शकतात की अशा प्रकारचा बार योग्य की नाही। त्याच्यानंतर झाडं कसे वाटले। आता मला मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांचं म्हणजे मेसेजमध्ये कमेंट्समध्ये कळलं की त्या झाडाचं कोप काडी पडली आहे, त्याचं क्वालिटी खास राहिलेली नाही झाडाची। हे आताशी तानातून निघालेले झाडं आहे। मला त्यांना सांगायचं आहे की आताशी तानातून निघालेले झाडे आहे आणि आपण म्हणतोय की रासायनिक खतं देऊन 1 वर्ष पीक घ्यायचं, नंतर झाड मारून टाकायचं, असं काही होत नाही। शेतकऱ्यांचा अनुभव सांगतोय की खाद्य हे लागणारच। ते NPK मध्ये आपल्याला सायन्सने जे आपल्याला शेणखतानंतर जे NPK अवेलेबल करून दिलेले आहे 10, 26, 12, 32 DAP ह्याच्या माध्यमातून, तर ते आपल्याला जमिनीतून उत्पन्न घेण्यासाठी वापरणं अत्यंत गरजेचं आहे। आणि जर आपण पूर्णतः शेती ऑर्गॅनिकवर करायला लागलो तर ते मार्केटमध्ये आपण टिकणार नाही। ऑर्गॅनिक ही काळाची गरज आहे, पण आपल्यापाशी तसे सोर्स तयार नाही आहे, ऑर्गॅनिकला तेवढा भाव नाही आहे डायरेक्ट, की जेणेकरून आपण ऑर्गॅनिक पीक घेतलं आणि आपल्याला त्या प्रकारचा बाजार मिळाला तर दोन्ही गोष्टी बॅलन्स राहतील। पण असं सध्या तरी नाही आहे, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आपला आता सॉल्व्ह होऊ शकत नाही सध्या। इथे पण तुम्हाला काडी दिसते, यांनी काडी काढलेली नाही आहे, वेळ नाही मिळाला यांना। पण आता हे जे नवती आलेली आहे ती जेव्हा मॅच्युअर होईल तेव्हा तुम्हाला झाड हे फ्रेश दिसणार। आणि मागीलच व्हिडिओमध्ये एक शेतकऱ्यांनी कमेंट्स केली होती की बार तर भरपूर लागला आहे, पण झाडाची अवस्था काय करून ठेवली। अरे ते सुधारणार आहे ना झाडं, आता त्याला पाणी बसेल, उन्हाळ्यात त्याला निरोगी वातावरण मिळेल, त्यावेळेस ते झाड योग्य होणारच आहे। तर त्यांना मी सांगू शकतो की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं झालं आहे सध्या पैसा। पैसा लावा, पैसा घ्या। तर अशा वेळेस आपल्याला जमीन तर कायम देणारच आहे आणि जमीनला आपण
जिवंत ठेवण्यासाठी शेणखत हे देतोच आहे, पण आपण जर म्हटलं की झाडाची प्रकृती खूप चांगली राहिली पाहिजे आणि माल कमी निघाला तरी चालेल, तर आपल्या खिशाला तिथे कात्री लागते आणि आपल्याला बजेट हे बिघडलं जाते. त्यामुळं शेतकरी बांधवांनी उत्पन्न आणि खर्च ह्या दोन्ही गोष्टीवर ताळमेळ ठेवून खर्च करावा आणि त्याप्रमाणे शेती करावी. धन्यवाद.